गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बघा, आज आपण दररोज वापरले जाणारे शब्द वाक्य बघणार आहोत. कशाचे? इंग्लिशमध्ये. मग डायरेक्ट इंग्रजी न शिकता मराठी वाक्याला इंग्रजीत काय म्हणायचं हे आपण छोटे छोटे वाक्य ज्याला आपण डेली यूज सेंटेन्सेस म्हणतो. काय म्हणतो? डेली यूज सेंटेन्सेस. बघा, म्हणजे दैनंदिन वापरातले वाक्य शब्द म्हणजे हे बघणार. आलं लक्षात सर्वांच्या? आणि आपण आज जे 15 वाक्य घेणार आहोत ते तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक पाहायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे आणि आपापसामध्ये ते बोलायचं आहे, चर्चा करायची आहे. ह्याला काय म्हणतात? हा, आलं लक्षात? आता सोपं वाक्य आहे बघा. काय? वाचा. आपण म्हणतो ना एखाद्या वेळेस, पण का वापरतो की नाही? हे वाक्य आपण वापरतो का नाही? हा, प्रसन्न लक्ष दे इकडं. पण का आपण म्हणतो. मग ह्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? कोणता शब्द काय इंग्लिश मध्ये? लगेच लिहू नका, पळून जाईल ना, फळा पळून जाईल. बट. व्हेरी गुड. बट पहिले समजून घ्या. बट काला शब्द का. व्हॉट म्हणजे काय झालं, काय नाही. का वाय. आपल्या तिथं फळ्यावर सगळं रंगवलेलं आहे, बाहेर लिहिलेलं आहे, पण आपण कधीच वाचत नाही. असं नका करू. वाय. वाय म्हणजे का. बट वाय. बघा, हेच वाक्य आपण इंग्लिश मध्ये कसं लिहिलं? बट वाय. पण का. आलं लक्षात? तर तुम्हाला हेच वाक्य आता काय करायचंय? म्हणायचंय. अगोदर लिहून घेण्याची गडबड करू नका, मी तुम्हाला नंतर वेळ देणार आहे. पुढचं वाक्य आहे नेहमी. बघा, नेहमी. आता इथं वाक्य न म्हणता शब्दच आला हा. नेहमी. नेहमी आपण म्हणतो नेहमी तेच आहे म्हणतो ना, म्हणजे आपण नेहमी हा शब्द खूप वेळा वापरतो. मग नेहमीला काय म्हणायचं? ऑलवेज. काय म्हणायचं? ऑलवेज. ऑलवेज. नेहमी. नेहमी उशिरा येते. ऑलवेज लेट है ना. लक्षात आलं? बघा, एका बाजूला हो. किती सोपं वाक्य आहे. एका बाजूला हो. हा, आपण वापरतो की नाही? एका बाजूला हो. आपल्याला जर जायला रस्ता नसेल तर आपण हे वाक्य वापरतो. एका बाजूला हो. ह्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? मूव असाइड. मूव असाइड. असाइड म्हणजे एका बाजूला. मूव म्हणजे हल. हो है ना. मूव असाइड. काय म्हणायचं? मूव असाइड. आधीच. आपण बोलताना खूप वेळा असा शब्द वापरतो, आधीच. म्हणजे एवढ्यातच आपण, तुम्ही जेवण केलेले असाल आणि नंतर कोणतरी तुमची आई, अरे जेवण कर, आधीच जेवले, एवढ्यातच जेवले है ना. असे आपण शब्द वापरतो. आधीच. आधीचला शब्द काय? आधीच. आधीच. त्याला एवढ्यातच. याला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये? ऑलरेडी. काय म्हणायचं? ऑलरेडी. ऑलरेडी. बघा, रेडी म्हणजे तयार असणे आणि ऑलरेडी म्हणजे आधीच, एवढ्यातच. हा, बघा, 5वं वाक्य आहे म्हणून. आपण म्हणतो म्हणून. हा, म्हणून हा शब्द आपण खूप वेळा वापरतो. म्हणून. म्हणून काय म्हणायचं? म्हणून.
आता इथं कसं आहे म्हणून गा, दॅट्स व्हाय, म्हणून दॅट्स व्हाय. लक्षात आलं? दॅट्स व्हाय काय म्हणायचं? दॅट्स व्हाय. आणि कधी कधी आपल्या पुस्तकात सो, SO, सो म्हणजे म्हणून. सो प्लीज, हा आलं लक्षात? पुढचं आहे कोणीतरी बोलत आहे पा, पण, परंतु असे शब्द आपल्याला दररोज येतात बोलण्यामध्ये. पण, परंतु, बट. व्हेरी गुड. ईश्वरीसाठी टाळ्या. बट, बट. लक्षात आलं? बट. इथं पहिलं झालंय तरी सुद्धा तुम्हाला सांगता आलं नाही, पड्यावरच आहे तरी पण नाही आलं. असो, उद्या सकाळी काय म्हणायचं? उद्या सकाळी. बघा कोण सांगते ह्याला? कोण सांगते? लक्ष द्या. उद्या सकाळी. उद्याला शब्द टुमारो, टुमारो. सकाळी व्हेरी गुड. टुमारो मॉर्निंग. आता मी तुम्हाला टुमारो मॉर्निंग शब्द विचारणार आहे. उद्या सकाळी. आस्क मेनी वर्ड्स, आस्क मेनी सेंटेन्स. लक्षात आलं? आता पुढे बघा. 8वं वाक्य आहे आज. आपण म्हणतो खूप वेळा बोलतो बघा आज. हा माहित पाहिजे सगळ्यांना. हा डे म्हणजे दिवस झाला. आज. हा टुडे. व्हेरी गुड. टुडे. TODAY. टुडे. टुडे इज. टुडे इज आज. अरे आज कोणता दिवस आहे? ट्यूजडे. टुडे इज ट्यूजडे. ट्यूजडे. टुडे इज ट्यूजडे. आज मंगळवार आहे. लक्षात आलं? आज जर शनिवार असेल तर टुडे इज सॅटरडे. आज बुधवार असेल तर टुडे इज वेडनेसडे. आज गुरुवार असेल तर टुडे इज थर्सडे. आज शुक्रवार असेल तर व्हेरी गुड. आलं लक्षात? आता 9वं वाक्य बघा. पुढे झाल्यानंतर काल. काय? काल. काल कोणता वार होता? आलं शब्द काल. मग कालला काय म्हणायचं? इंग्लिश मध्ये कालला काय म्हणायचं? काल. काल सोमवार होता. यस्टरडे. यस्टरडे म्हणजे काल. YESTERDAY. पाठ करा हे. यस्टरडे. यस्टरडे म्हणजे काल. यस्टरडे इज मंडे. काल कोणता दिवस होता? मंडे. मग काल. काल शब्द आला. मग कालला शब्द इंग्लिश मध्ये काय? यस्टरडे. यस्टरडे म्हणजे काल. कळालं? आता बघा मागच्या रविवारी हा शब्द आहे इंग्लिश मधला. काय? मागच्या रविवारी. मागच्या रविवारी. कोण सांगते काय म्हणायचं? या वाक्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? मागच्या रविवारी. हा लास्ट संडे. लास्ट संडे काय म्हणायचं? मागच्या रविवारी. लास्ट संडे. LAST. लास्ट संडे. किती झाले? 10. अजून 5 तुम्हाला सांगणार आहे. पण तुम्हाला हे जे वाक्य आहेत याची उजळणी आपल्याला घ्यायची आहे. आता बघा पुढच्या रविवारी म्हणायचं. काय म्हणतात? लास्ट म्हणजे मागच्या झालं रे. पुढच्या. हा व्हेरी गुड. नेक्स्ट संडे. नेक्स्ट आपण म्हणतो नेक्स्ट. नेक्स्ट. हा तू झाल्यावर पुढची. तू झाल्यावर पुढची. नेक्स्ट.
नेक्स्ट संडे. ओके, बरोबर आहे. सकाळी, फक्त मॉर्निंग. सकाळी, इन द मॉर्निंग. काय म्हणायचं? इन द मॉर्निंग. सायंकाळी, सायंकाळी. नाईट नाही, नाईट म्हणजे रात्री झालं. सायंकाळी, सायंकाळी. इन द इव्हनिंग, इन द इव्हनिंग. काल सकाळी, काल सकाळी. अरे अरे, काल ना वाक्य काय? yesterday morning. काल सकाळी, yesterday morning. आज सकाळी, this morning. आलं लक्षात सर्वांच्या? एवढे सोपे सोपे आणि छोटे छोटे हे वाक्य आपण डेली वापरतो, म्हणून याला डेली यूज सेंटेन्सेस असं म्हणतात. समजलं सर्वांना?